पहिल्या दिवसापासून तुम्ही या भूमिकेवरती राहिलेला आहे की निधी सारखा वाटप व्हायला पाहिजे, शंका वाटते मनामध्ये तुमच्या? ही शंका वाटण्याचं काही कारण नाही, पण जो काही रेशो ठरलेला आहे त्याच्याप्रमाणे करावं ही अपेक्षा आहे. त्याला एक व्यासपीठावर खुर्चीची चर्चा बघायला मिळाली. आपल्याला व्यासपीठावर पहिले शेवटची खुर्ची केली, नंतर गिरीश महाराजांच्या बाजूला खुर्ची केली. कुठेतरी नंतर लक्षात आल्यानंतर हा प्रकार घडला का? कारण आपण महायुतीचे प्रमुख नेते आहेत, असं घडलं नको पाहिजे होतं. नाही, या खुर्च्यांचा खेळ जो आहे तो संगीत खुर्चीसारखा असतो. या खुर्च्यांवर माणूस होत नाही, लोकांच्या प्रेमावर माणूस मोठा होतो. आणि आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर मोठे झालेलो आहे. कोणी खुर्च्या दिल्या काय नाही दिल्या काय याच्यावरती आम्ही काही मोठे लहान ठरत नसतो आणि तसा काही प्रकार नव्हता. सुरुवातीलाच आमदार ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्या ठिकाणी मी जाऊन बसलो. दादा, आपण या निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे बऱ्याचदा की महायुतीतल्या घटक पक्षांना सोबत घेतलं जातं, मात्र नंतर कुठेतरी वादविवाद पक्षांमध्ये होतात. नंतरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये भाजप कुठेतरी दादागिरी करतं. नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील ते बऱ्याचदा पाहायला भेटले. अशा वेळेस मात्र तुम्हाला सोबत घेतलं जातं. नाही, महायुतीमधले समजा जर का समज गैरसमज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही निवडणुका झालेल्या असतात, परस्पर आपापसात ज्या निवडणुका लढलेल्या असतात त्याच्यामुळे थोडेफार ठिणगी पडलेली असते, पण ती मिटवण्याची जबाबदारी आता महायुतीच्या सगळ्या तिन्ही घटक पक्षांनी ती स्वीकारलेली आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न होईल. कालही बैठकीला तुम्ही नव्हतं, कालच्या बैठकीलाही नव्हतं. कालच्या बैठकीचा माझा काही संबंधच नव्हता. काल शिवसेनेच्या उमेदवाराचा पाठिंबा डिक्लेअर करण्याकरता ती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा भरलेला अर्ज माघारी घेण्याकरता ज्या दिवशी बैठक होती त्या दिवशी मी होतो. त्याला राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा या ठिकाणी तिसरा दिवस आहे. कर्जमाफीच्या अटीसंदर्भात त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांना खूप शुभेच्छा आहेत. आंदोलन करतायत, खरोखर करतायत, एवढं फक्त झालं पाहिजे. आज राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ते आंदोलन करतायत. राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अधिवेशन काळामध्ये 30 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या खात्यात कसे पैसे जातील आणि शेतकऱ्याला मदत कशी होईल असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आता या आंदोलनाच्या मागे त्यांचा हेतू हा काय असू शकतो हा येणारा काळ ठरवेल. त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी असंच आंदोलन चालू ठेवावं की जेणेकरून आमच्यासारख्यालाही न्याय मिळेल. दादा, नाशिक आणि जळगावची जी जागेवरून जी झटापट शिवसेना भाजपमध्ये झाली ती खरोखरची कुस्ती होती का नुरा कुस्ती होती, काय वाटतं तुम्हाला? नाही, ती खरोखरची कुस्ती म्हणण्याचं काही कारण नाही. एकदा सूत्रवरचं जर का ठरलं तिन्ही पक्षांचं, नाशिकची जागा जरी शिवसेनेला मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाशिक जिल्ह्यामध्ये आमची शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहण्याचीच होती. ही भारतीय जनता पार्टीला मिळाली तर आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्याच मागे उभं राहणार होतो. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि फॉर्म भरून दिला, प्रत्येकाला वाटतं.